सोशल मीडियावर जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर तुम्ही हे नाव नक्कीच एक वेळेस ऐकलं असेल आणि ते नाव आहे इंस्टाग्राम किंग बॉबी यादव। प्रत्येकाला हे नाव माहितीच आहे आणि प्रत्येकाने इंस्टाग्राम तर चाललाच असेल। तर इंस्टाग्रामवर कधी ना कधी स्क्रोल करते वेळेस तुम्हाला हा व्हिडिओ पाहिलाच असेल ज्यामध्ये तुम्हाला बॉबी यादव दिसत आहे। आता बॉबी यादवला इंस्टाग्राम किंग का म्हणतात तर ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आज बॉबी यादव प्रत्येक सोशल मीडियावर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लहान आणि मोठ्यांच्या मनावर राज्य करतो, तो म्हणजे बॉबी यादव, ज्यांची स्तुती ही आकाश चोपडा सरांनी केली होती आणि त्यांना सचिन तेंडुलकर सरांना मिळण्याचा मौकाही मिळाला। आणि भावांनो, जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका। तर बॉबी यादवचा जन्म 23 डिसेंबर 1999 मध्ये मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला। छोट्याशा घरातून आलेला बॉबी यादव आज इन्स्टा आणि यूट्यूबचा किंग बनला आहे। आज त्यांची इन्स्टा फॅमिली ही 2 मिलियनपेक्षा जास्त आहे आणि यूट्यूब फॅमिली ही 8 मिलियनपेक्षाही जास्त आहे। तर तुम्ही यावरूनच ओळखू शकता की बॉबी यादव कोण आहे। तर तुम्ही नसल ओळखत तर यूट्यूबवर जाऊन सर्च करा बॉबी यादव, तुम्हाला कळून जाईल की बॉबी यादव आहे तरी कोण। आणि ते म्हणतात ना की क्रिकेट ही एक खेळ नसून ती एक इमोशन आहे आणि प्रत्येकाने शाळेत असताना क्रिकेट खेळण्यासाठी दुपारच्या सुट्टीतून दांडी मारलीच असेल, तसं बॉबीनेही केलं। पण आज तो बॉबी यादव ECL सीझन मध्ये 2.80 करोडामध्ये घेतला गेला। भावांनो, मागच्या वेळेस तुम्ही ECL 1 मध्ये तुम्ही बॉबी यादवचा हा व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये ते म्हणत आहेत की अपना टाइम भी आएगा। तर जेवढी प्राइस पाकिस्तानी क्रिकेटरला मिळत नाही तेवढे तर आमचे यूट्यूबर कमवतात। जसं की सोशल मीडियावर जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल आणि तुमच्या कामामध्ये जर सातत्य असेल तर तुम्हाला सफलता नक्कीच मिळते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉबी यादव। आज त्यांची एक रील खूप व्हायरल गेली आणि त्यानंतर बॉबी यादव चर्चेत आला। आज छोट्याशा घरातून आलेला बॉबी यादव रिअल किंग ठरत आहे। प्रत्येक व्हिडिओला लोकांचा प्रतिसाद भेटत आहे आणि बॉबी ही फक्त व्हिडिओमध्येच नाही तर रिअलमध्ये खूप भारी क्रिकेट खेळतो। त्यांच्या बॅटिंगचे टुर्नामेंटमधील खतरनाक बॅटिंग तुम्ही बघितलीच असेल, खूप सारे अवॉर्डही त्यांना मिळाले। जसं की प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या आयडलला भेटण्याचं आणि ते पूर्णही झालं। आकाश चोपडा सरांनी त्यांची तारीफ केली आणि सचिन तेंडुलकर सरांना त्यांना मिळण्याचा मौकाही मिळाला। त्यानंतर ECL सीझन 1 मध्ये फक्त लेदर क्रिकेटरांना खेळण्याचा मौका मिळाला पण टेनिस प्लेयरला नाही, त्याचं ते नाव आणि बॉबी यादव। तर हा व्हिडिओ त्यांनी तिथेच बनवला होता बघा, ज्यामध्ये ते म्हणतात की अपना टाइम भी आएगा, असं ज्यात ते म्हणतात की अपना टाइम ही आएगा आणि तसंच झालं। आणि ECL सीझन 1 मध्ये बॉबी यादवला चान्स मिळाला नाही पण सीझन 2 मध्ये 2.80 करोड रुपयामध्ये त्यांना घेतलं गेलं आणि ते आज आपल्याला ECL सीझन 2 मध्ये खेळताना दिसणार आहे। तर यालाच म्हणतात पर्श से अर्श तक का सफर, बरोबर ना। आणि हे होते बॉबी यादव आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि बॉबी यादवला जर फॉलो करीत असाल तर भावांनो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि भेटूया नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये।